आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। आनंदाश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ केदार दिघे यांच्याकडून ट्विट। दिघे साहेबांच्या फोटोसमोर असं होणं दुर्दैवी, केदार दिघेंची शिंदे गटावर टीका। आनंदाश्रमामध्ये पैसे उधळल्याच्या प्रकाराची चौकशी होणार, ज्यानं हा प्रकार केला त्याला पक्षातून काढून टाकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। पूर्व असलेले दिघे साहेबांच्या मठामध्ये पैसे उधळण्याचा प्रकार आला, काय वाटतं? मी ते पाहिलं, त्याची चौकशी होईल। ज्यांनी असा प्रकार केलाय त्याला पक्षातून काढून टाकणार, त्याच्यावर कारवाई करणार। पैसे उधळणाऱ्यांना आनंद दिघे यांनी हंटरनं फोडून काढलं असतं। पैसे उधळणारे कोण होते, त्यांच्याकडे इतका पैसा कुठून आला, संजय राऊतांचा सवाल। म्हणजे यांची चौकशी केली पाहिजे, पैसे उडवणारे कोण आहेत, हा पैसा आला कुठून इतका। आनंद दिघे असते हयात आणि असा धिंगाणा त्याने पाहिला असता तर त्याने तो भिंतीवरचा हंटर काढून अशा प्रकारे लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढला असता। संजय राऊतांमुळे आनंद दिघेंना टाळा लागला। आनंद दिघे यांना तुरुंगात जाऊन हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, याला केवळ राऊतच जबाबदार, नरेश म्हस्के यांचा आरोप। चौकशी करून संबंधित व्यक्तीचा हेतू समोर आला पाहिजे, आनंद आश्रमातील प्रकारानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। नोटा उधळणारे दिघेंच्या विचाराचे नाहीत तर बारमधील शिवसैनिक। आनंद आश्रमात पैसे उधळले जातात हा दिघे साहेबांचा अपमान, वैभव नाईक संतापले। आनंद आश्रमातील शिंदे गटाच्या कृतीनंतर पवार गटानं दिघेंच्या शक्तीस्थळावर जात माफी मागितली। आनंद दिघे यांची ठाणेकरांच्या वतीनं माफी मागितली, सुहास देसाई यांची प्रतिक्रिया। अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात ठाकरे गट आक्रमक। विखे पाटील 8 महिन्यांपासून अकोल्यामध्ये फिरकले नाहीत। आमदार नितीन देशमुखांनी विखे पाटलांची लाच काढली। 23 सप्टेंबरपर्यंत पालकमंत्री अकोल्यात आले नाहीत तर 24 तारखेला त्यांना पालखीतून घेऊन येणार, देशमुखांचा इशारा।